बिराजदारांकडे आहेत. मग जिंकलेल्याने तो मसाला कुठेही वापरायचा नाही. साहेब असं करू नका साहेब, दया करा साहेब. मला तुमचं बक्षीस नको साहेब, मला काहीच नको. मला माझा मसाला वापरण्याची परवानगी तरी द्या साहेब. पा साहेब, तुम्ही माझ्यावर अशी जबरदस्ती करू शकत नाही. तुम्ही जर मला माझा मसाला वापरण्याची परवानगी दिली नाही ना साहेब, तर मी काय करू शकतो तुम्हाला माहिती नाहीये. तू काय करशील काय नाही, तुझ्या आधी ज्यांनी स्पर्धा जिंकली त्यांचं आम्ही काय केलं याचा शोध घे. त्यातले बरेचसे तुला या जगात सापडणार नाहीत. जास्त आवाज केलास तर फसवणुकीचा दावा ठोकीन, करोडोची केस करीन कोर्टात. मग आयुष्यभर तुलाच आम्हाला पैसे द्यावे लागतील. नाही साहेब, असं नका करू साहेब. सरांना जे सांगायचं होतं ते सांगितले सरांनी. हो पण या तुम्ही आता, चला. याचा कायमचा बंदोबस्त करायला सांगितलं. इथे आलाच कसा? मला काम चुकारपणा करणारी माणसं आवडत नाही, मला माहिती आहे, मी करतो. परत अशी चूक नाही होणार. नाहीच व्हायला पाहिजे. हे कपडे, माझ्या बहिणीशी लग्न, तुझी ओळख, सुमित बिराजदार हे नाव मी दिलंय तुला. लक्षात आहे ना? मी जर मदत केली नसती तर जेलमध्ये सडत असतास स्फोटाच्या गुन्ह्यात. आणि परत जर अशी चूक झाली ना तर सुमित पैठणकरला फासावर चढवायला मला वेळ लागणार नाही. सर सर सॉरी सॉरी सॉरी, चूक झाली. पुन्हा अशी चूक नाही होणार साहेब. मी करतो साहेब सगळं ठीक. प्लीज एक शेवटची संधी द्या. मी परत चूक नाही करणार. प्लीज शेवटची संधी, प्लीज प्लीज. आज आमचे चिरंजीव लंडनवरनं परत येतात कायमचे. त्याला आमची ही कामाची पद्धत कळता कामा नये. लक्षात असू दे.
किती वेळ आहे अजून? विराज सर एक अर्धा तास तर लागेल. गॉड, खूप भूक लागली आहे. मला जर खायला नाही ना मिळालं लगेच तर आय विल सिरियसली डाय. अरे काय आहे? घरचं जेवायला मिळणार म्हणून मी फ्लाईटमध्ये जेवलो नाही, एअरपोर्टवर जेवलो नाही, आणि आता अजून वाट बघावी लागणार. 9-10 तास झालेत आणि आता मला सिरियसली भूक सहन होत नाहीये. हे काय आहे? इथे एखादं साधं हॉटेल सुद्धा नाही. अहो सर, एवढ्या लवकर कोण हॉटेल उघडतं? तुम्ही काळजी करू नका सर, मी बघतो काय सोय होते ते. हो, काय चाललंय तुमचं? पडले असते ना मी. हो हॅलो. हो मिस्टर, तुमच्याशी बोलतेय मी. कशी निर्लज्ज माणसं असतात ना.